दिवसात कोल्हापुरात पावसाने 13 बंधारे पाण्याखाली गेले होते। मात्र आता पावसाने उसंत घेतल्याने हे बंधारे खुले झाले आहेत। बंधाऱ्यामागील बर्गे काढण्याची मोहीम आता प्रशासनाने हाती घेतली असून नद्या प्रवाहित ठेवण्यात आल्या आहेत। याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी। पाहूयात। कोल्हापुरात पावसानं उसंत घेतल्यामुळे बंधारे सुद्धा आता खुले व्हायला सुरुवात झालेली आहे। मी सध्या राजाराम बंधाऱ्यावरती आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर या बंधाऱ्यावरची वाहतूक सुद्धा आता पूर्ववत झाल्याचं पाहायला मिळाले। खरं तर यावर्षी पाऊस आहे ते लवकर आला होता आणि या पावसामुळे नद्यातले जे केटीवेरचे बंधारे आहेत त्यातले बर्गे काढण्यासाठी आहे ते प्रशासनाला पुरेसा वेळ मिळाला नव्हता आणि त्यामुळे परिणामी या बंधाऱ्यावरूनच आहे ते पाणी वाहत होतं आणि एकूणच हे सगळे बंधारे पाण्याखाली गेले होते। जवळपास 13 बंधारे आहे ते पाण्याखाली गेले होते। मात्र आता पावसानं उसंत घेतल्यानंतर प्रशासनानं या केटीवेरचे जे बंधारे आहेत त्यातले बर्गे आता काढलेले आहेत आणि त्यामुळे हे पाणी आता बंधाऱ्याखालून ते प्रवाहित होताना आपल्याला पाहायला मिळते। राजाराम बंधाऱ्यावरची ही स्थिती पाहायला गेली तर आता वडंगी आणि कसबा ओढा हा मार्गसुद्धा सुरू झालेला आहे आणि यातून आहे ते वाहनांची ये-जा आपल्याला दिसून येते। खरं तर पंचगंगा नदीची पाणी पातळी ज्यावेळी 17 फुटांच्या वर जाते त्यावेळी हा बंधारा आहे तो पाण्याखाली जातोय आणि त्यानंतर एक एक बंधारे असे कोल्हापुरातले पाण्याखाली जायला सुरुवात होते। पावसाचा जोर वाढला त्यानंतर अनेक बंधारे पाण्याखाली जातात आणि कोल्हापूरची वाहतूक व्यवस्था आहे ती विस्कळीत होताना आपल्याला दरवर्षी पाहायला मिळते। प्रशासनाला यावेळी अवधी मिळाला नव्हता, मात्र आता हे बर्गे प्रशासनाने काढलेले आहेत त्यामुळे पाऊस जरी आता 2-3 दिवसाचा जरी झाला तरी पाणी आहे ते नदीपात्रातून वाहून जाणार आहे। त्यामुळे कोणत्याही पद्धतीची बंधारे लवकरात लवकर आहे ते पाण्याखाली जाणार नाही याची दक्षता आहे ते प्रशासन या ठिकाणी घेताना पाहायला मिळतात। यावेळी सगळ्यात मोठी अडचण प्रशासनाची आहे की धरणामध्ये अद्याप पाणीसाठा मुबलक आहे आणि तो जर पाऊस वाढला तर तो सोडावा लागणार आहे। ते सोडताना नद्यांचे पाणीपातळीचा अंदाज घेऊनच आहे तो पुढे सोडावा लागणार आहे, अन्यथा लवकरच आहे तो कोल्हापूरला पूर येण्याची भीती आहे ती नाकारता येत नाही। त्यामुळे या सगळ्या पातळीवरती आता प्रशासनाची कसोटी आहे ती आपल्याला दिसून येते। सध्या पावसाची उसंत आहे ते पाहायला मिळते आणि जे बंधारे पाण्याखाली गेले होते ते आता खुले झाल्याचं दृश्य कोल्हापूरमध्ये दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।